आम्हाला प्रश्न कर माझ्या नावाचे. हा प्रश्न खरोखर खूप चांगला आहे. गेल्या अनेक वर्षापासून माझ्या आणि माझ्या संपर्कात असणाऱ्या असंख्य लोकांना हा प्रश्न खंतीचा वाटतो आहे, त्रासदायक वाटतो आहे की आम्ही टिपिकल मराठी लोक असून महाराष्ट्रामध्ये आम्ही राहत असून महाराष्ट्राचं जे पदार्थ आहेत ते खऱ्या अर्थाने आज जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु जगभरात पदार्थ जे प्रसिद्ध आहे त्यापैकी जगभराचे पदार्थ नाहक आमच्या तोंडी, मराठी माणसाच्या तोंडी कोंबल्या गेलेले. त्याच्यामध्ये महत्त्वाचा पदार्थ असं की आमच्याकडे अगदी ज्या रतन टाटाला आम्ही दैवत मानतो त्या रतन टाटाच्या ताज हॉटेलपासून मुंबई शहरामध्ये असणारे असंख्य फाईव्ह स्टार हॉटेल्स, सर्वसाधारण हॉटेलमध्ये आपल्याला सर्वात प्रथम चपाती मिळत नाही. चपातीसोबत आपण जी भाकरी खातो ती भाकरी आपण ज्वारीची मिळत नाही, बाजरीची भाकर मिळत नाही. मुंबईमध्ये काही मोजके लालबागसारखे मराठी हॉटेल सोडले की ज्यांच्याकडे हे सगळंच मिळतं, तर बाकीच्या 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये ह्या गोष्टी मिळत नाही. का मिळत नाही? हॉटेल मुंबईमध्ये, बिझनेस मुंबईमध्ये, व्यवसाय मुंबईमध्ये, असंख्य लोक त्या हॉटेलमध्ये मराठी पण जातात, पण त्या मराठी माणसाला खाण्याकरिता चपाती भाकरी ज्वारी मिळत नाही. आमचं असं मत आहे की महाराष्ट्र सरकार जे मराठी माणसांचं सरकार आहे, जे मराठी लोकांचं सरकार आहे, त्या सरकारांनी विशेषतः आदरणीय राज ठाकरे साहेबांनी पण याचा विचार करावा की आपल्या शहरामध्ये मराठमोळे पदार्थ मराठी लोकांसाठी का मिळत नाही आणि का मिळू नये. का पंचतारांकित हॉटेलमध्ये आमच्या तोंडामध्ये मैद्याच्या रोट्या कोपल्या जातात, पराठे दिल्या जातात, तंदुरी रोटी दिल्या जातात, ज्याची आम्हाला गरज नाही वाटत. आम्हाला मुंबई शहरामध्ये आम्ही आमच्या घरामध्ये जर खातो तर पहिलं चपाती खातो. आम्हाला चपाती आवडते, आम्हाला भाकरी आवडते, आम्हाला ज्वारी आवडते, आम्हाला बाजरी आवडते. हे सगळं पण पंचतारांकित हॉटेलमध्ये 3 स्टार हॉटेलमध्ये मिळालंच पाहिजे. मग ते हॉटेल शेट्टीचं असो, नाही तर पुजारीचं असो, नाही तर दुसरं कुठल्या आपल्या मराठी माणसाचं का असू नये, पण त्या हॉटेलमध्ये हे पदार्थ मिळाले पाहिजे. आपण ग्रामीण भागामध्ये गेलं तर आपल्याला हे सगळं मिळतं महाराष्ट्रामध्ये. मुंबईत का मिळत नाही? नवी मुंबईत का मिळत नाही? ठाण्यात जिल्हा एवढा मोठा, एशियाचा मोठा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात का मिळत नाही? मिळालं पाहिजे अशी आमची सरकारकडे, राज्य सरकारकडे, गव्हर्नर साहेबांकडे, आत्ता सध्याचे उपस्थित मुख्यमंत्री त्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्याकडे आणि जेवढेही हॉटेल आहार वगैरेचे ऑर्गनायझेशन आहे, मला विनंती आहे, माझी विनंती आहे सगळ्यांना की आहार असो किंवा रतन टाटाचे हॉटेल्स असो, या सगळ्यांनी आपापल्या हॉटेलमध्ये मराठी फूड ठेवले पाहिजे, मराठी पदार्थ मिळाले पाहिजे. सणाच्या दिवशी लोक नाही ते पदार्थ बनवतात. पुरणपोळी का नाही बनवत बरं? का पुरणपोळी 5 स्टार हॉटेलमध्ये आम्हाला मिळत नाही? मिळाली पाहिजे, आमची इच्छा आहे. आमच्या इच्छेच ती पदार्थ तुम्ही आम्हाला द्या ना. तुमचे इडली सांबार आमच्या तोंडात कोंबताय, तुमचे ढोकळा भापळा आमच्या तोंडात कोंबताय. अहो आमचे पदार्थ कुठे आहेत? आम्हाला चटणी भाकर पण आवडते, ती पण तुम्ही आम्हाला द्या. सर्वात बेस्ट होतं आमचं झुणका भाकर, ती आम्हाला जाग्या जागेवर मिळत होतं. आता झुणका भाकर काही ठिकाणीच मिळतं. गरिबाचं खाणं नाही, झुणका भाकर हे प्रत्येकाला आवडतं, टेस्टी फूड आहे आणि गरिबांचं मराठमोळं फूड आहे ते. मग आम्हाला पुरणपोळी वेळेवर आमच्या सणाच्या टायमाला का मिळत नाही? करंज्या फक्त दिवाळीच्या सणाला आमच्याकडे सगळ्या हॉटेलमध्ये आणि सगळ्या रेस्टॉरंटमध्ये दिसतात, 5 स्टारला का नाही मिळत? ह्या गोष्टी पण सरकारने लक्ष दिले पाहिजे. सरकारचं अन्न नागरिक पुरवठा नावाचं डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटचे कोणतरी अधिकारी असं म्हटलं पाहिजे की बाबा खरोखर मराठमोळे आपण गहू देतो, तांदूळ देतो व्यापाऱ्यांना, सरकारकडे कोठ्यातून देतो, कमी पैशात देतो. मग जर आम्हाला गहू मिळतं एवढं मोठ्या प्रमाणात येतं, तर आमच्याकडे गव्हाच्या चपात्या का मिळत नाही हॉटेलमध्ये? आणि जर गव्हाच्या चपात्या हॉटेलमध्ये मिळायला लागल्या तर आमच्याकडे ज्या बायका आहेत, ज्या गरीब बायका आहेत, ज्या व्यवसाय करते, व्यवसाय चांगल्या पद्धतीने चपातीचा करू शकतात आणि लाखोनी चपात्या मुंबईमध्ये शेल होऊ शकतात, ज्वारीच्या भाकरी शेल होऊ शकतात, बाजरीच्या भाकरी शेल होऊ शकतात. त्यामुळे कृपा करून माझी मीडियाला पण विनंती आहे, समजदार लोकांना विनंती आहे की आम्ही कुणाचा विरोध करत नाही, कुणाचे विरोधक नाही आहे. आम्ही पण इडली सांबार खातो, पण ते कधीतरी खाल्लेलं चांगलं वाटतं. पण जेवायच्या टायमाला जर आम्ही 5 स्टारला गेलो, 3 स्टारला गेलो किंवा एखाद्या साध्या हॉटेलला देखील गेलो तर तिथं पाव मिळतं, ब्रेड मिळतो, मैद्याच्या रोट्या मिळतात. अगदी त्या केरळाची रोटी मुंबईमध्ये मिळते, चपाती मिळत नाही, ज्वारी मिळत नाही, बाजरी मिळत नाही. अगदी लालबाग सोडला तर लालबागच्या बऱ्याच हॉटेलमध्ये, मराठी लोकांची हॉटेल आहे, तिथं हे सगळं मिळतं, पण बाकीच्या ठिकाणी मिळत नाही. मुंबईमध्ये मला असं वाटतं की सरास या गोष्टीचा विचार झाला पाहिजे, सरकारने केला पाहिजे आणि जनतेने पण या गोष्टीला कुठेतरी प्रतिसाद दिला पाहिजे की त्यांनाही चपाती खायला, ज्वारी खायला, बाजरी खायला आवडेल. आणि हे सगळं पोषक आहे, हे सगळं घातक नाही आहे.
तुम्ही अगदी पुरणपोळी जर दुकानाची बघाल, तुम्ही ती पुरणपोळी आता ती दुनियाभरची महागडीच असते, पण पुरणपोळी तुम्ही नुसती अशी पकडली ती पावडरवाली साखरेची पोळी निघते. ती पोळी मराठी लोकांनी बनवलेली पोळी नाहीच आहे. ती पोळी घातक आहे. त्या पोळीमध्ये शुगर आहे, तेही घातक आहे. पावडरवाली पोळी बनवून देतात, ती पण घातक आहे. पुरणपोळ्या देखील चांगल्या जर बनवल्या, आमच्या लोकांनी बनवल्या, त्याही चांगल्या पद्धतीने लोकांना सेल करता येईल आणि त्याची एक इंडस्ट्री बनवू शकतं, लोकांना उपजीविकेचं साधन बनून मिळेल. सरकारने इकडे पण लक्ष द्यावं, समाजाने पण द्यावं. नुसतं हे सरकारचंच काम नाही, तुम्ही आम्ही पण याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे माझ्या सगळ्या मित्रमंडळींतर्फे, सगळ्या लोकांतर्फे विनंती आहे शासनाला, समाजाला, की कृपा करून मराठमोळे जे पदार्थ आहेत ते मराठी लोकांना किंवा आदर लोकांना पण ज्यांना, माझे काही आणखीन दुसरे समाजाची लोक आहेत बाहेरच्या प्रांतातले, त्यांना ठेचा आवडतो भाकरीसोबत खायला, पण ठेचा सगळीकडेच मिळत नाही. 5 स्टारला तर मिळतच नाही ठेचा. का नाही मिळाला पाहिजे? जरूर मिळाला पाहिजे. आमच्याकडे सोलापूरची एक चटणी, शेंगदाण्याची चटणी, खूप प्रसिद्ध चटणी. आमच्याकडे कोल्हापूर आहे, कोल्हापूरचं गुळ चांगलं येतात. गुळाच्या पोळ्या आम्हाला द्या तुम्ही वेळेनुसार. हॉटेलमध्ये मिळाल्या पाहिजे त्या पोळ्या. 5 स्टारला पण त्या मिळाल्या पाहिजे. 5 स्टारचा अर्थ काय होतो की तुम्ही कुठलेही विषय आमच्या तोंडात कोमाल, कुठले पदार्थ आमच्या तोंडात कोमाल जे आम्हाला आवडत नाही, आमच्या आवडीचे पदार्थ आम्हाला द्या ना. त्यामुळे ही विनंती आहे तुमच्यातर्फे. थँक्यू सो मच. धन्यवाद. भावनांचा जर आपण विचार केला तर हा पोटतिडकीने भावना व्यक्त करण्याचा प्रकार आहे, जो की आतला जो मराठी माणूस आहे याच्या भावना आहेत. माणूस गरीब असो, श्रीमंत हो, करोडपती हो, आणि मराठी माणसाने व्हायलाच पाहिजे. पण हे होता होता आपला सर्वसामान्य माणूस काय खातो, काय जेवतो याच्यावरती पण बारकाईने लक्ष असणं फार अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या संस्कृतीला जसं जपतो तसं आपण आपल्या खानपानाला नक्कीच जपायला पाहिजे. आणि एवढं मला नक्की सांगता येतं की मराठी मूळचं जे खाणं आहे, जे आपण नेहमी जेवणामध्ये किंवा सणासुदीच्या पद्धतीने आपण जे खूप गोडीने, गुलाबीने, एकत्र कुटुंब पद्धतीने खातो, त्याच्यात खूप ताकद आहे, त्याच्यात हायजेनिक आहे. हे लोकांना दाखवून देण्याची गरज आहे. तरच लोक आपला रिस्पेक्ट करतील संपूर्ण जगापर्यंत. आपली पुरणपोळी असो, काही जे पदार्थ आहेत ते वर्ल्ड वाईज फेमस आहेत. हे आपल्याला जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही, अशी प्रकार मला असं दादांच्या बोलण्यातून दिसतो आहे. आज आपल्या जगप्रसिद्ध प्रत्येक गोष्टीत आपला पारंपरिक वेशभूषा म्हणा, खाद्यपदार्थ जे फेमस आहेत, खास इटलीवरून इतर देशाचे परदेशाची लोक येऊन ही डिमांड करतात की आम्हाला पुरणपोळी पाहिजे, आम्हाला लोणचं. आपण जे साधं समजतो, जे पापड, लिज्जत पापड, आपण हे वर्ल्ड वाईज फेमस आहे, हे आपल्याला कोणाला माहिती आहे का? त्याच पद्धतीने ज्या गावागावातून ज्या आपल्या आई बहिणी, आपल्या स्त्रिया ज्या प्रेमाने पदार्थ बनवतात आणि त्याच्यात जिव्हाळा आहे आपल्या पदार्थामध्ये, फक्त एक जेवण बनवायचं म्हणून कोण बनवत नाही. हा जिव्हाळा संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये जावा ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आम्ही बायवॉक तिथपर्यंत जातो, तो व्हिडिओ घे. मागून